हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मी आता दीपपूजन करून घेणार आहे. सकाळी वेळ नाही भेटला म्हणून आता मी संध्याकाळी करून घेते. आता छोटासा पाटा घेतला आणि पाटाच्या चारीभोवती मी छोटीशी रांगोळी काढून घेतला आणि लाल वस्त्र हातरून घेतलं. आता मी पूजा करून घेते. तांदूळची रास घेतले. त्या तांदूळच्या रासवर हळद कुंकू वाहून घेतलं. सगळ्या दिवाला हळद कुंकू लावून घेतलं आणि माझ्याकडे 2 पंत्या होत्या ना, ती 2 पंतीला पण मी हळद कुंकू लावून घेतलं. सगळ्या दिव्यात ना तेल घालून घेते आणि एक दिवा आहे ना, त्याचा तुपाचा दिवा आहे. दिव्याची पूजा करायच्या अगोदर आता उंबऱ्याची पूजा करून घेते मी आता बनवणार आहे कणकेचा दिवा. आणि एक प्लेट घेतल्या. प्लेटमध्ये थोडंसं कणिक घेऊन त्याच्यात मीठ नाही टाकत नाही ना, असंच मळून घेते. 4 मुखी दिवा बनवून घेते. कणकेचा दिवा बनवून झालाय माझा. आणि एक छोटीशी प्लेट घेतली आणि प्लेटच्या खाली ना थोडेसे अक्षता घातले आणि कणकेचा त्याच्यावर दिवा ठेवलाय. तो डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही, प्लेटवर ठेवायचा ना. दिवा लावून घेते आणि उंबऱ्याची पूजा करून घेते मी. उंबऱ्याची तर पूजा झाली माझी. आता मी दीपपूजन करून घेते आणि सगळे दिवे लावून घेते मी आता. आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते. दिव्याची तर पूजा झाली माझी. आता मी स्वयंपाकाला लागते. आता इथं लसूण आणि मिरच्या कापून ठेवलेत. वरण भाताचा कुकर लावलंय आणि बटाटे पण शिजवायला ठेवलेत. आता मी बटाट्याची भाजी पिवळी बटाटा करते आणि वरणाला फोडणी मारून घेते आणि इथं कणिक मळून घेते.
वरण पण झाले आणि बटाट्याची भाजी झाली पिवळी. आता मी इकडे शिरा करून घेते. त्याच्या अगोदर मी पहिले ड्रायफ्रूट तुपात भाजून घेते चांगलं. माझ्याकडे आता बदाम नाही म्हणून काजू आणि पंपिंगच्या बिया आहेत ते भाजून घेते. त्याच्यानंतर त्याच कढईत मी आता रवा भाजून घेते. हा रवा जाड आहे आणि एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आणि चांगलं भाजून घेतलं. त्याच्यानंतर भाजून झाल्यानंतर गरम पाणी ओतून घेतलं आणि ते वाटेत दिसतंय ना, ते कलर आहे फूड कलर येलो कलरचा, तो टाकून घेतला. चमच्याने हलवून घेतलं आणि त्याच्यावर प्लेट झाकून ठेवलं पाणी आटायला. आता पाणी तर आटलं आणि मी आता आवडीनुसार साखर टाकून घेते त्याच्यात आणि परत चमच्याने हलवून प्लेट झाकून ठेवते. आता त्याच्यात तळलेले ड्रायफ्रूट वगैरे टाकले आणि इलायची पावडर वगैरे टाकून आणि थोडंसं तूप टाकून असं हलवून घेतलं आणि परत एकदा झाकून ठेवलं. शिरा तयार झाला. आता इकडे एका साईडला मी आता पापड भाजून घेते. पापड तर भाजून झाले माझं. आता मी इथं चपात्या करून घेते. चपाती करून झाले माझ्या सगळ्या. आता मी इकडे स्वामींना नैवेद्य दाखवून घेते. स्वामीला तर नैवेद्य दाखवून झालं. आता आम्ही जेवून घेतो. जेवून झाल्यानंतर माझी बाकीची सेवा आहे नित्य सेवा ती करून घेते. पहिले आहे ना मी कुंकुम अर्चन करून घेते. इथं बघा माता लक्ष्मी आणि श्रीयंत्र आहे, त्याच्यावर मी कुंकुम अर्चन करून घेते. 16 वेळा श्री सूक्त म्हणून कुंकुम अर्चन करून घेते. कुंकुम अर्चन करून झाले. आता मी पुस्तक वाचून घेते. 11 माळी करून झाली माझी. आता मी स्वामी समर्थ सारामृत वाचून घेते. वाचून झाल्यानंतर मग व्यंकटेश स्तोत्र वाचते. महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा वाचून घेते. त्याच्यानंतर मग फुलवातीची सेवा करून घेते मी. फुलवातीची सेवा करायच्या अगोदर देवाची पूजा करायची. तांदूळ एक प्लेट घेतलं, प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकलं. त्याच्यानंतर दिव्याला पण हळद कुंकू वाहून घेतलं आणि त्याच्यात तूप टाकलं. तुपात मग वाती घातली, फुलवाती घातली, प्रार्थना केली आणि मग शेवायला सुरू केलं. तर 1 वेळा श्रीसूक्त, फलश्रुती सहित आणि व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि नवर्ण मंत्र आणि 1 माळ सगळं 16 वेळा करायचं आणि 1 माळ श्री स्वामी समर्थाचं करायचं. आता माझी ही सेवा करून घेते मी. हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये येतो ना, तर हा दुसरा पार्ट आहे. पहिला पार्ट तो सकाळचा आणि हा संध्याकाळचा पार्ट आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सगळ्या माझ्या गोड ताईंना श्री स्वामी समर्थ.